नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं ओंकार गोडे ब्लॉग्स. आत्ता मी चाललो आहे कल्पेशसोबत हेल्मेट घ्यायला अशोक स्तंभावर. ते पण कारण त्याला हेल्मेट घ्यायचं होतं आणि म्हणजे विषय असा आहे की हेल्मेट गाडीसोबतच भेटणार होतं 1200मध्ये 2 ते पण. पण मग ते आपले रेग्युलर हेल्मेट जसे थोडे आणि कशी त्याची बाईक आता स्पोर्ट बाईक टाईप येतं पाहिजे नाही का, थोडंसं हे चांगलं हेल्मेट पाहिजे. त्यासाठी त्यांनी मग स्तंभावर जे विगाचं शोरूम आहे ना, काल बघून आला तो कॉलेजवरून येता येता. मग त्यांनी डिसाईड केलं की लगेच घेऊन टाकू, परत नाही का टाईम जाण्यापेक्षा कसं आहे कॉलेज जायला हेल्मेट लागेलच. आता फायनली काल त्यांनी बघून आला आहे, मास्क घ्यायला जायचं आहे. तर आता फटाफटमध्ये आवडतो आणि जाऊया लगेच. फायनली आता निघालो आहे. काहीच गणपतीची गाडी घेतो आहे आणि काही जास्त चांगले कपडे वगैरे नाही घाल, कारण काय आपल्याला फक्त हेल्मेट घ्यायला जायचं, काय असं काय ओपनिंग विपनिंग नाही त्याच्यामुळं. साधा आपला लुक रेग्युलर. फटाफट पण निघूया. आज तेवढं बोर होत होतं ना भाई, मी तर आता डायरेक्ट झोपून घेणार होतो डायरेक्ट. अरे मला म्हणजे तिकडे जाऊन आलो होतो आता. बरं झालं कल्पेश आला. गाडीचे व्हिडिओ काढायचे आहे पण मग फोन थोडी चांगली क्लिअरिटी पाहिजे. आता आपला आहे तसा, पण मग थोडी अजून नाही का, मग शिरींच्या ह्याच्यात मोठोमध्ये थोडीफार येते चांगली. त्याच्यामुळं मग आपण त्याच्या मोबाईलची वाट पाहत राहतो, पण मग तो सध्या कॉलेजला राहतो त्याच्यामुळं आम्हाला जमत नाही. मग आता चालेल जेवढं ॲडजस्टमेंट होईल तेवढी. नंतर मग गाड्यांचे पण चांगले व्हिडिओ काढून टाकायच्या रील्सला, म्हणजे ते कल्पेशच्या अकाउंटवरनं त्या गाड्या होतील. आणि आपलं चालूच आहे आपला साधा मोबाईल गरिबी घेऊ आपण पण नवीन मोबाईल. मला घ्यायचं आहे तर आता आयफोनच घ्यायचा आहे, कारण आयफोनला क्लिअरिटीला तोड नाहीच आहे, तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं. तर आता 5-1 मिनिटात पोहोचून जाऊ आम्ही स्तंभावर आणि घेऊन टाकू हेल्मेट. बघू आता कल्पेशने काय चूज केलं आहे आणि चांगलं आहे का नाही वगैरे. बघू पुढं ब्लॅकमध्ये. बघू आता ब्लॅक म्हणतोय. तिथं गेल्यावरच कळेल आपल्याला ते. क्लास मधून आणि फायनली काय झालं आहे बघा शोरूम. हे पाहिलं होतं, मस्त आहे. बजेट कितीपर्यंत म्हणजे 1200. याला काय प्रॉब्लेम थोडंसं छोटं थोडी मोठी साईज बघ ना. लई हेल्मेट आहे काहीच्या काही, म्हणजे खूप व्हरायटी आहे, पण आपल्याला 1200पर्यंत पाहिजे आणि त्याच्या साईजनुसार नाही का एकदम परफेक्ट आणि भारी. गाईज इथे एवढे भारी भारी हेल्मेट आहे ना, डोकंच चालत नाही कोणतं घ्या. हे बघा इथं तर कडा फक्त असं आहे, प्राईस खूप जास्त आहे पण भारी. फायनली काय आता कल्पेशने हेल्मेट घेतलं आहे फायनली. एकदम क्वालिटी हेल्मेट आहे, दिसतंय. घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला डिटेल. आता सध्या कसं आहे ऊन पण खूप टाईम झाला आहे, घरी जाऊन एकदम डिटेलमध्ये हेल्मेट दाखवतो. फायनली काय आता घरी आलेलो आहे आणि हे कल्पेशचं हेल्मेट आहे एकदम बेस्ट. अजून एक पाहिलं होतं पण मग त्याची किंमत थोडी जास्त होती. त्याला म्हणजे एक बघितलं होतं काही ते एवढं भारी होतं आणि त्याच्या टाईप ब्लूटूथ होतं. म्हणजे हा जो मधला भाग राहतो ना, तिथं कानापाशी 2 स्पीकर होते आणि ब्लूटूथ कनेक्ट करून इथं म्हणजे असे या साईडला आहे ना ऑपरेटिंगला बटन होते नाही का, ते पण भारी होतं. पण मग त्याची प्राईस ते बोलले 4000 रुपये डायरेक्ट. एवढं आपल्याला काही घ्यायचं नव्हतं. ह्याच्यात हे बघितलं, हे ते म्हणतो ते 1400ला ना रे. 1400 त्यांना बोललं की मला 1300 द्या. 1400. मग त्याच्यानंतरून हे कितीला आता 1300 पडला ना. 1350 बोलत होते पण मग 1300मध्ये ॲडजस्ट करून घेतला आम्ही. आणि भारी आता याच्या पुढं कंटिन्यू व्हिडिओ पाहतो मी आता कल्पेशच्या. भारी नाही बघा पूर्ण
या साईडने एकदम भारी वाटतं बघा आणि डबल काच याला तेव्हा इथं पण आहे. चष्म्याची गरज नाही आपल्याला. असं. हे बघा. सगळं घातलं ना असं चष्मा आणि